गोष्ट आहे वाघ आणि स्वामी समर्थ. अक्कलकोट जवळील जंगलात एका गावामध्ये एक रानटी वाघ सतत येत असे. गावातल्या जनावरांवर हल्ला करून तो जीव घेई. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये खूप भीती होती. अनेक उपाय करूनही वाघ काही थांबेनासा. गावकऱ्यांनी शेवटी निर्णय घेतला की स्वामी समर्थ महाराजांचं शरण घ्यायचं. काही लोक अक्कलकोटला गेले आणि त्यांना सर्व वृत्त सांगितलं. स्वामी समर्थ ध्यानात होते. त्यांनी डोळे उघडले आणि हसत म्हणाले, तो आमचा भक्त आहे, त्याला सांगतो मी, काही करायचं नाही. गावकरी गोंधळले. वाघ भक्त कसा? पण स्वामींनी थांबायला लावलं. दुसऱ्या दिवशी महाराज स्वतः जंगलाच्या दिशेने निघाले. गावकरी त्यांच्याबरोबर. ते एका झाडाखाली थांबले. काही वेळातच एका टेकाडावरून तोच वाघ त्यांच्या दिशेने धावत आला. गावकरी घाबरले, पण स्वामींनी फक्त हात वर केला आणि म्हणाले, ओळखलं नाहीस का रे? मीच आहे तुझा स्वामी. थांब, बस. त्या क्षणी वाघ थांबला. त्यानं जोरात गर्जना केली, पण मग हळूहळू खाली बसला, एका श्वानासारखा नम्रपणे. गावकरी अवाक झाले. वाघानं स्वामींच्या पायावर डोके टेकवलं आणि थोड्या वेळानं तसाच जंगलात परत गेला. त्यानंतर त्या गावात तो वाघ कधीच परत आला नाही. तात्पर्य: स्वामी समर्थ हे केवळ माणसांवर नव्हे, तर प्रकृती व प्राणीमात्रांवरही प्रभुत्व ठेवणारे संत होते. त्यांच्या सामर्थ्यापुढे हिंस्त्र प्राणीही शांत होतात. जर प्रामाणिक श्रद्धा असेल तर आपली भीतीही भक्तीमुळे झुकते. श्री स्वामी समर्थ.